तिचा कॅमेरा नाही आला काय तुझा? मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद घेत आहेत आणि आज छगन भुजबळ नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याची देखील उत्सुकता लागलेली आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या सभा परभणीमध्ये होत आहेत, 2 ठिकाणी या जाहीर सभा होत आहेत आणि ते सातत्याने आपल्या भाषणाच्या माध्यमातून छगन भुजबळांना लक्ष्य करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्याकडून सुद्धा टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे। आत्ताच्या या पत्रकार परिषदेमध्ये याच काही मुद्द्यांवर छगन भुजबळ पुन्हा भाष्य करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण ही पत्रकार परिषद थोड्याच वेळात थेट पाहणार आहोत, त्याचीच ही दृश्य काही आपल्या समोर सध्या आपल्याला दिसत आहेत। पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होतीये। अरे रेडी कर दिया आत्ताची वायर आले आज परत एकदा आता आवाज जरांगे यांची जी भूमिका आहे सरसकट तर द्या ही तर झालीच आहे, पण मला प्रश्न उपस्थित राहतो की आईकडचे आणि त्यांचे नाते होते जे सोयरे सुतूक म्हणतात त्यांना द्यावी अशी भूमिका आहे। सरकारकडे शिष्टमंडळ वारंवार विनंती करते, काय तोडगा निघेल आणि तुमची भूमिका आता काय या संदर्भात? मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयरे आहेत म्हणजे व्याही आहेत, समजा पत्नीच्या आईवडील आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे। अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे ती साखळी त्या सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे। किंबहुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे। आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगेंचं ऐकायला पाहिजे आपण, नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील। त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। मला तर आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात, फार अडचणीचं होतं याचं काम, त्यामुळे 2-4 बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे। चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा, म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे GR वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते देऊन टाकायची, ताबडतोब GR इश्यू करायचं ताबडतोब। त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही। बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही, पुढे ते हे सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा, शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा, विकासाच्या बाबतीमध्ये हे करा, आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे। त्यामुळे जर तिथेच जर या मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्या येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरी सुद्धा त्याला न्याय देऊ शकतील। तुमचं भाष्य उपरोधक आहे का मनापासून ही तुमचे मुळात मनातली खतखत आहे? कारण की मुळात हा प्रश्न उपरोधक तुम्ही थेट उघड भूमिका घेणारे भुजबळ आज एकदम वेगळ्या भूमिकेवर का आले? आणि मग काय माझा पाठिंबा आहे त्यांना, द्यायला पाहिजे सगळ्यांना व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही ज्याची कोण असतील ना जेवढी साखळी काढ निघेल तेवढी सगळ्यांना द्या। आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये
आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार. त्यावेळी तिथेच मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जाते. एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्या कडून ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे. मनोज जरांगेंना एखादी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते. सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या, त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या, त्यानंतर म्हणले की ओबीसीतून आरक्षण द्या, त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हटले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या सर्वांना द्या. सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करते? मला काय माहित नाही. सरकार जे आहे त्याने वाटाघाटीचा काही घोळ घालवू नये. माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी अहो सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं, त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं, मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं, मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं. आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा, आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा, आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा, त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील मेहुणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय काय. आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय. आणि त्यांनी सांगितलं की सरकार फार भारी पडेल. त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे नाही, पाटलांनी? नाही, कारण ते नाही. जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत नाही आहे, नाही, त्यांना त्यांच्या भेटायला असं जात आहे आहे. त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारला भेटी धरायचं काय, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ते सांगितल्याबरोबर ताबडतोब होकार द्यायचा, मोकळं व्हायचं, जी आर काढायचं, तर ते वाटाघाटी करत बसतात, वेळ काढतात सरकार सगळे, वेळ काढू. जरांगे पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्यासाठी. अरे देव काय, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करतात देवांचं काय, ते त्यांनी बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं. त्याच्यामुळे चूक असं काहीच नाही. म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही, तिथे सरकार काय चीज आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे हा शब्द स्वतः सरकारनंच दिलेला आहे, तर मी कुठे काही चुकीचं म्हणतोय, सरकारने आपला जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे. आता आमचं तर म्हणणं त्याच्या पुढचं द्या ना बाबांना, त्याच्या पुढचं द्या, आणखीनही काही लिहून द्या. ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जी आर काढला पाहिजे. आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात, त्याचा पण आदर राखायला शिकलो पाहिजे. भुजबळ साहेब, पण मुळात आई किंवा आईचे जे सोयरे असतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं हे कास्ट व्हॅलिडिटी कमिटी ग्राह्य धरणार नाही, कारण की यापूर्वी कुठल्या समाजाला ते ग्राह्य धरले गेले नाही किंवा धर्मालाही. तर जरांगेंची जी मागणी लॉजिकल आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? नाही हे काय कायदा कायद्याच्या ठिकाणी आपण करून टाकायचं ताबडतोब. कायदा काय, कायदा तुम्हीच करता ना मग. आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही, त्या भ्रामक कल्पना या सगळ्या, ह्या अभिनव कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे. एकीकडे जरांगे मागण्या करतात त्या मान्य होतात, दुसरीकडे आपण या सगळ्या विषयासंदर्भात बोलताय, मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे, सरकारने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही. कुठेतरी एकटा नेता या संदर्भात बोलताना पाहायला मिळतो. एकटे पडल्यास वाटते. अरे असं आहे ना की जरांगे जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळा मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो मराठा समाज हा आणखी 7-8 कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या जरांगेचं. आणि एवढे लोक जे आहेत आपण सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतं. तर ही भीती आहे की नाही सरकारला, ही भीती का वाटत नाही, याचा विचार का सरकार करत नाही. सरकारने त्याचा विचार करावा. सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली की भुजबळांना दिलेला जो जामीन आहे तो नामंजूर करण्यात यावा आणि ते 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायला भुजबळ कारणीभूत आहे. त्यामुळे नाही ताबडतोब आता असं आहे ना, म्हणून तर मी सांगितलं की तिथे एकदा हवं तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील की यांचं जामीन रद्द करा, करून टाकायचं ताबडतोब. तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो, त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये. सरकारमधला एक मंत्री अशा पद्धतीने एक नाराजीची भावना व्यक्त करताना कुठला मंत्री, एक सुद्धा मंत्री नाही, सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतोय आम्ही त्यांना. नाराज कोण आहे, कोणीही नाराज नाही.
आम्ही सगळे खुश आहोत. काहींची खुशी तोंडावर दिसते, काहींची खुशी मनामध्ये आहे. एकीकडे सर आपण आपल्या भाषणांमधनं जरांगे पाटलांवरती टीका केली होती. त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतात. आज अचानक आपण म्हणताय की सगळ्याच मागण्या मान्य केल्या पाहिजे. मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये. कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये. हवं तर कायदे बदलून टाका. ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये. काल ते सांगत सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे. सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं. शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे नाही, पाटलांनी? नाही. त्यानुसार सरकार वागतंय, बोलतंय, ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करतायत, कुठेतरी सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय. आपण चुकीचं म्हणताय. जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे. काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही. ताबडतोब वेळ काढतायत, मंत्र्यांना पाठवतायत, चर्चा करतायत. उलट आहे. 24 तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका जी ती अजूनही मागे घेतलेली नाही. 24 तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहरात आंदोलन करण्याचा त्यांचा पवित्र आहे. काय वाटतंय एकूण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणताय? कोलमडली तर कोलमडली. मुंबई काय चीज आहे. त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना. प्रश्न मिटला. कसली मुंबई काय घेऊन बसला तुम्ही? मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता. एक मिनिट साहेब, तुम्ही म्हटलं आता की तुमची भाषणं मागे घेतो. मेळावा जर पुढेही नियोजित आहेत का मग? कारण की आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे. मग ठीक आहे. मग तुम्ही युटर्न घेतला असं म्हणलं काय हरकत नाही. युटर्न घेतला तुम्ही थोडक्यात जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षासाठी काम करू नये. मराठ्यांनी आरक्षण मिळवून यासाठी पक्षासाठी काम करू नये. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू नये. जे मराठा मंत्री बरोबर आहे. पक्षाचं काम करू नये, कुठलंच काम करू नये. तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे? शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे. एका महिन्याच्या आत अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरे जायचं आहे. कसं बघू आता. ते पण जरांगेंना विचारून काय ते ठरवतील. आजचं हे सगळं उपरोधिक तुमचं बोलणं संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. ह्या भावना माझ्या भावना खऱ्या आहेत. खऱ्या भावना माझ्या खरं सांगतो. सर एक छोटा सा हिंदी में मराठा आरक्षण को लेकर जरांगे पाटिल काफी आक्रामक नजर आ रहे हैं. अल्टीमेटम भी दे चुके हैं. इसको लेकर आप शुरुआत से नाराजगी व्यक्त कर रहे हैं. अब आपकी स्थिति, आप कह रहे हैं कि आप यूटर्न ले रहे हैं, क्या कारण है इसकी? अब कारण क्या है कि अभी एक जो है ना जरांगे पाटिल जी की जो है एक मांग जो है बढ़ती जा रही है. और हमारे जो सरकार की जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं, चर्चा करते हैं. तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो, खत्म करो. वो बोले ये करो तो कल वो अगर बोलेंगे कि हमको SC ST में डालो तो मान लो. क्या करें? हम लोग इतने जो है हतबल है सरकार उनके सामने. ये अच्छा है कि बातचीत ही ज्यादा कर बहस करने की कोई बात नहीं है. जो वो बोलेंगे वो करते जाओ. सर, मराठा समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में, लेकिन आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं. आपका जो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा. अरे भाई,
मैं विरोध कर रहा था, अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ कि जो बोलेंगे वो करो। वो अगर कर बोलते हैं कि ये करो तो ये करो, वो करो तो वो करो, खत्म। लेकिन सर अगर ओबीसी की तरफ से नाराजगी व्यक्त की जाती है, वो धरना प्रदर्शन करते हैं, तो कैसे सरकार उसको सुलझाएगी? ओबीसी क्या होता है? वो तो गरीब लोग हैं। ओबीसी क्या गरीब लोग हैं, उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर सकते हैं, कैसे भी उनको दबा सकते हैं, कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं। ओबीसी की क्या चीज होती है? सरकार का जो प्रतिनिधि मंडल है वो लगातार मुलाकात कर रहा है, लेकिन वो मिलने को तो नहीं है, वो उन्हें इग्नोर कर रहे हैं। उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा, सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण ही चाहिए। कहाँ सरकार विफल हो रही है? सरकार को जो है, जो हमेशा के लिए जो है, वहाँ कुछ मिनिस्टर को बिठाना चाहिए, वहाँ ही जो मिनिस्टर वो रहे और जो जरंगे बोले उसको मान ले। सर आने वाले 24 तारीख को जगह जगह पे धरना होने वाला है, उसके बारे में क्या कहेंगे मुंबई में? अभी इसलिए तो मैं बोल रहा हूँ ना, जो बोलेंगे मान लो, ना धरना रहे ना रहेंगे बांस, न बजे बांसुरी। क्या सर आपको लग रहा है कि जो कानून व्यवस्था है वो लचर हो चुकी है राज्य सरकार की? कानून व्यवस्था क्या होता है जरंगे के सामने? नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और एमएलए के घर जलाएंगे, फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर शायद जलाएंगे, किसके भी करेंगे। जरंगे के सामने क्या होता है कानून? आज तुम्ही उपरोधिक बोलताय, ही हतबलता आहे तुमची? बिलकुल हतबलता म्हणजे त्याला तुम्ही हतबलता म्हणा, घाबरलो म्हणा, आणखी काय म्हणा, काय हरकत नाही। भुजबळ साहेब, दिल्लीमध्ये लोकसभा खासदारांचे जे निलंबन आहे त्याच्यावर आज स्वतः पवार साहेब पण दिल्लीत आंदोलनाला बसले। विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुद्दामून लोकशाहीचा घातक अंत अशा स्वरूपात केला जातो। आता ह्याची त्याच दिल्ली स्तरावरची लढाई, मी गल्लीतला माणूस, मी काय बोलणार त्याच्यावर? मला गल्लीतले प्रश्न विचारले तर मी उत्तर तुमचा नाशिकचा प्रश्न विचारतो। बलगुजर यांच्यावरची कारवाई ही राजकीय प्रेरित आहे असा शिवसेना ठाकरे गटांचा आरोप आहे। दादा भुसे पालकमंत्री तिथे भूमिका वेगळी मांडतायत, तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता, तुम्हाला काय या संदर्भात माहिती आहे? बघा, मी नाशिकचा पालकमंत्री नाही आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही। आता जी काही खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा गृह खात्याला असणार आहे, पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकते। त्याच्यात ते चौकशी करतायत ना, चौकशीतून निष्पन्न होईल काय खरं काय खोटं। आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रदेश पातळीच्या बैठका वेगवेगळ्या विंगच्या होत आहेत। लोकसभेचा एक प्रिपरेशनचा भाग एक मानला जातोय हा। महायुतीची लोकसभेची निवडणुकीची ऍक्च्युअल फॅक्ट काय आता आहे? कारण की महाविकास आघाडीकडनं सांगितलं जातं की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होताना दिसतंय। संजय राऊत यांचा आज दावा आहे 23 जागा शिवसेना ठाकरे गट लढवत आहे म्हणून विचारलं। हा, त्यांनी आता माहित नाही मला, त्यांचे जर झालं तर त्यांनी जाहीर करावं कुठच्या जागा कोणाला दिल्यात त्या। ते जाहीर झालं म्हणतात आणि नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार आहोत, म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही। पण चला ठीक आहे, लवकरात लवकर जागा वाटप करा, त्यांचं पण झालं पाहिजे आणि आमच्या या जे आहे महाविकास महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर, म्हणजे कार्यकर्ते कामाला लागतील। तो शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि ते घाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायच्या, त्या अगोदर लवकरात लवकर आटोपलं आणि जागा वाटप पण लवकर करा आणि त्याचे उमेदवार पण लवकर ठरवा, म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल। ओके सर, थँक्यू। जागा वाटप जरांगेंना विचार नाही, जिथे प्रॉब्लेम्स असेल, जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये, त्यांचा सल्ला जरांगीचा सल्ला घ्या तुम्ही। बंद हो गया।